महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्ली दौऱ्यावर असताना इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीदरम्यान शेवटच्या रांगेत बसवलं गेल्यानं त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणामध्ये उमटल्याचं दिसलं। उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना शेवटच्या रांगेत बसवलं गेल्यानं शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंना डिवचण्यात आलेलं आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। इंडिया आघाडीच्या बैठकीत ठाकरे शेवटच्या रांगेत। महायुतीनं ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। अरे रे, हा महाराष्ट्राचा अपमान, महायुतीचा हल्लाबोल। 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे काल दिल्लीत पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी झाले आणि महायुतीला आयतं कोलीतच मिळालं। त्याचं झालं असं, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीमधील घटक पक्षांची बैठक पार पडली। या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे सहभागी झाले। या बैठकीत राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक आयोगासंदर्भातील प्रेझेंटेशन दिलं। यावेळी मात्र या प्रेझेंटेशन दरम्यान उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि संजय राऊत शेवटच्या रांगेत बसल्याचं दिसतंय। आणि आता याच मुद्द्यावरून महायुतीनं विरोधकांना, विशेषतः ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले आहेत। उद्धव ठाकरेंना काँग्रेसनं खरी जागा दाखवून दिली अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर केली आहे। आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले, आमच्याकडे आमच्यापेक्षा पहिले ते राहिले। त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे। भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्ली समोर मान झुकणार नाही, दिल्ली समोर आम्ही काय पायघड्या टाकणार नाही। पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं। पण ठीक आहे, ज्यांचा अपमान झालाय, अवमान झालाय, त्यांना त्याचं काय वाटत नसेल तर मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही। आणि ज्यांनी स्वाभिमान जेव्हा जे घाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, सोडतात, त्यांना त्याचं काही वाटणारच नाही। काँग्रेसने त्यांची जागा दाखवली असेल। तर हा ठाकरेंच्या शिवसेनेचाच केवळ अपमान नाही, तर हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं मंत्री आशिष शेलार म्हणतात। उद्धवजी यांना 6व्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे आणि म्हणून तो अपमान उद्धवजी सहन करू शकतील, पण आमच्या मनामध्ये त्याची वेदना आहे, दुःख आहे। राहुल गांधी यांनी मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची अशी बदनामी किंवा असा अपमान किंवा अशा पद्धतीची वागणूक हे आम्हाला मान्य नाही। बरं, हा वाद एवढ्यावरच शमला नाही तर शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतिस्थळ गाठलं आणि काँग्रेस सोबत जाऊन स्वतःची अवहेलना करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आपण क्षमा करावी अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी दाखल होत मांडलेली आहे। त्यांना आता दिल्लीमध्ये जाऊन 5व्या 6व्या रांगेवर बसावं लागतंय आणि असं केविलवाणे असे बसले 3 जण आपण पाहतोय। तिकडे आदित्य ठाकरे आहेत, अन्य पण त्यांचे सहकारी आहे। म्हणजे काय अवस्था झाली आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर काय आपली गत होऊ शकते हे पाहिलंय आणि म्हणूनच आम्ही आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय की काय ही अवस्था झाली आहे। दरम्यान विरोधकांच्या आरोपात कोणतेही तथ्य नसून हे सारे आरोप हास्यास्पद असल्याचा पलटवार मवियाच्या नेत्यांकडून होतोय। समोर स्क्रीन वरती काही प्रेझेंटेशन होतं, स्क्रीनवरती उद्धवजींना पुढे बसवलं। उद्धवजीचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर बस आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही। आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमागे।
ये जो फालतू लोग हैं IT सेल वाले बीजेपी के या किसी के, उनको समझना चाहिए। हास्यास्पद आहे, अगदीच बालिश आरोप आहे। इन्फॉर्मल गेट टुगेदर होता, उद्धवजी सगळ्यात चांगल्याच जागेवर बसले होते, कारण का त्यांना व्यवस्थित तो स्क्रीन दिसत होता। अगदी फर्स्ट रो वाल्यांना तो स्क्रीन असा अगदी जवळ। आता तुम्ही बसताना सिनेमा बघायला जाता ना, मग तुम्ही स्टॉल्स मध्ये बसता का बॅल्कनीत बसता? तिकीट कुठलं महाग असतं, पुढचं का मागचं? थोडक्यात काय तर जागेवरून सुरू झालेल्या या राजकारणाच्या वादात कुठेही सामान्य माणसाच्या प्रश्नांना जागा मात्र दिसत नाहीये। पण ये पब्लिक है, सब जानती है। येणाऱ्या निवडणुकीत सामान्य जनता कोणाला जागा दाखवते हे येणारा काळच ठरवणार आहे। स्वप्नील जाधव सह उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।